वेलकम माय यूट्यूब चॅनेल. तुम्ही कसे आहे सगळं मंडळी? नमस्ते. तर हे बघू मी आज जो करणार आहे चिकन भाजी. तर मी तुम्हाला चिकन फ्राय करून दाखवणार आहे. तर बघू शकते शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघा, कारण की कट करू नका. तर मी आता चपाती करण्यासाठी पीठ मळून घेतलेले. तर मी आता सगळं मसाला करणार आहे. बघू शकते मी थोडं 10 रुपयाची कोथिंबीर आणले. तर मी आता कांदा आणि टोमॅटो कट करते, मी तुम्हाला दाखवते. तर मी आता झालेले माझे भात, मस्त भात झालेले. भातचा तर वास इतके सुंदर येते, बघू शकते. आमचे पोरं भात पण खातात आणि सगळं भात जास्त म्हणजे एक एक चम्मच खातात, म्हणून आम्ही केलेले. कारण की मला चिकनमध्ये भात तर खूप आवडतं, म्हणून मी थोडं आज जिरा राईसचं खूप केलेले. तर मला असं वाटते जास्त बनवलं म्हणून. तर मी केले आज भात. भात झाली माझी. तर बहिणीनं असं होते भावानो की माझी आज रेसिपी कुठलं होती माहिती का? तर आमटीची रेसिपी होती, तुरी डाळची. तर मी माझे मिस्टर म्हणले की आज रेसिपी चेंज केला. म्हणलं की त्या म्हणलं आज आपण चिकनची रेसिपी बनवू. म्हटलं हो हो ठीक आहे. तर त्या आता आणायला गेल्यात. मी आता मस्त आणलं की स्वच्छ धुवून घेणार. मस्त मी तेपर्यंत मी मसाला करून घेते. तर मसाला करून घेऊन मग त्याला थोडं कुकर लावते, मस्त शिजवून घेते. 3 नाही तर 4 शिट्या करून घेतला, मस्त छान मऊ शिजले जातो. आणि मग ते झाल्यानंतर मग मी मसाला वाटून घेते, मस्त ते फ्राय करून घेते. त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि खोबरा आणि लसूण. खूप मसाला वगैरे नाही टाकायचा मित्रांनो, भावानं, कारण की ते खूप मसाला म्हणजे मामाला नाही आवडत. कारण की म्हणून मी जास्त मसालाचं नाही हे करत, तेवढंच आपला चिकन पुरतं मी मसाला बनवते. तर मी ओली खोबरा आणि अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर आणि मस्त फ्राय करून घेते. थोडंसं तेल टाकून, एक थिंब तेल टाकून मग फ्राय करून मग मस्त लाल होईपर्यंत भाजून घेते. मग मी मिक्सरला वाटून घेते. मग त्याच्या फोडणी देते. तर मी तुम्हाला दाखवते आज माझी रेसिपी बघा, कारण की मी कुठली गावाची माहिती आहे तुम्हाला? तर मी हे सोलापूरची. तर तुम्हाला कुणाकुणाला माझ्या हाताने आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही भेटायला आला तर तुम्हाला बनवून पण देऊ शकता आपण, असं काही नाही आहे. तर तुमच्यामुळे तर आम्ही पुढे जाते. तर मित्रांनो, भावांनो, तर असं सपोर्ट करा, कारण की आमची तर खूप प्रोसेस आहे. असं काही आम्ही म्हणत नाही की लाईकमुळे असं करते म्हणून, कारण की मी म्हणजे मला रील आणि रेसिपी बनवायला मला खूप आवड आहे. आणि मला खूप असं काही आपण करावं म्हणून मला खूप मनापासून इच्छा होते. म्हणून ना मी स्वतः माझी स्वतः मनाने, माझे मिस्टर पण त्या सपोर्ट करतात, खूप सपोर्ट करतात. कारण की माझी बायको म्हणजे ते काय करते ते त्याच्या मनाने देत, ते कधी फाईट तर करत नाही, तर चांगलीबद्दलच करतात आमची पोरं बाळासाठी. तर म्हणून त्या पण मला खूप सपोर्ट करतात मित्रांनो, भावांनो. मी काय सांगू तुम्हाला. तर मी आज तुम्हाला छान छान रेसिपी दाखवते. तर माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मी जास्त म्हणजे पहिलं मला मराठी पण यायची नाही मित्रांनो, भावांनो. तर मी हळूहळू सिटीमध्ये आल्यानंतर मी शिकून घेतले. तर मी आता घरकाम पण करते. तर घरकामामध्ये पण मी खूप लोकांना मदत करते. त्यांना मॅडम लोकांना वगैरे मी काय काय बनवायचं असलं तर त्यांना पण मी म्हणते की मला शिकायचे, मला सांगा. तर मी त्यांच्या हाताखाली पण मदतीला जाते, त्या पण मला शिकवतात बरंच. तर मी मोठ्या मोठ्या घरातच मी कामाला आहे. तर घरी आल्यानंतर मी असं रेसिपी बनवते, म्हणून मी तुम्हाला दाखवते. तर मी आता बनवणार आहे चिकनची फ्राय. तर मी तुम्हाला दाखवते. तर आता चिकन आणायला गेलं तिथंच आहे जवळपास, आपल्या घराजवळच. तर मी तुम्हाला दाखवते. तर कशी वाटते नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाला माझ्या हाताने चिकन आवडतात. तर भावांनो, बहिणीनो, तर सगळ्यांना आता तुमची कशी आहे सगळ्यांचं आता. तर मी पण माझी स्वयंपाक तयारी व्हायला लागली. मी आता बनवणार आहे चपातीसाठी मी ठेवणार आहे आता तवा मी भासून ठेवलेलं आहे भावाने. ते इकडे तिकडे शोधते. तर बघा, मी तुम्हाला खोटं वाटते, माझी म्हणजे रेसिपी वेगळंच होते. मी तुम्हाला दाखवते वाटलं सर.
हे बघू शकते मी डाळ शिजवून घेतली बघा. कुठे नाही सांगत कारण वाफ पण येते बघा. तर मी कुकर पण लावून घेतली होती मस्त वरण करावं म्हणून. तर आमची मुलं बी म्हणले मम्मी आपण तो सांगितलं चिकन करायचं होतं तर आपण चिकन बनवूया. तर ठीक आहे. तर चला आता मी बनवते. तर मी तुम्हाला दाखवते आता कशी बनवते. हे बघा मी आता चपाती बनवणार आहे हे बघू शकते. तर चपाती झाली मस्त. हे बघा कणिक मळून घेतलेले हे बघा खूप छान मऊ झालेले आहे बघा. तर मी कणिक मळून घेतलेले. तर कणिक झाल्यानंतर चपाती झाल्यानंतर मी भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघा कारण की मी आता कसं बनवते म्हणजे मी खरं म्हणजे सोलापूर कर्नाटकी गावाची आहे. तर कर्नाटक गावात कशी कन्नड आहे माहिती आहे तुम्हाला. तर ಏನಕ್ಕ ಏನು ಮಾಡ್ತಿ ಊಟ ಆಯ್ತಾ हे कन्नड आहे. तर खूप छान आहे तुम्हाला शिकायला पण सोपं आहे. तर आपण म्हणतो जेवण केले का तर तिकडं कर्नाटक गावात असं नाही आहे. तर भावांना आणा तर उंडे असं करतात. तर बहिणीला दीदी अक्का आणि ಊಟ ಮಾಡಿದೆ हे म्हणतात दीदी जेवलं का. खूप सोपं आहे कारण की माझी माहेरगाव गुलबर्गा पडतात. माझी सासरगाव सोलापूर पडतात. तर म्हणजे किती म्हणजे 10,000 रुपयाचे अंतर 10,000 रुपये तिकीटचं अंतरावरच माझी सासरगाव माहेर असं आहे ते. म्हणून मला काही खूप लांब नाही वाटत. तर माझे लग्न झाल्यापासून मी पुणे गावात आहे आणि त्याच्या अगोदर मी पहिला शाळेला जायची खुरपं वगैरे शेतात रानात जायची असं मी कामं केलेले. मला सगळं शेतात पण माहिती आहे. तर म्हणून ना कोणाला आवडतात माझ्या हाताने ठेचा आणि मस्त बाजरीची भाकरी. तर कोणाला आवडतं ते कमेंटमध्ये सांगा. तर मी बनवून देईन तुम्हाला जेव्हा आमच्या घरी येईल तेव्हा. तर मी आता बनवणार आहे चपाती. माझी चपाती पण तयार व्हायला लागली. तर माझी चपाती झाली मग भाजी बनवते. आता थोडा वेळ मग मस्त झणझण बनवणार. मसाला लावून घेऊन मग कुकरला लावले कारण की त्याचं पाणी खूप सुटतं म्हणून मी लगेच कुकर लावून घेतले. मग ते मसाल्यामध्ये परतायला पण छान वाटतं म्हणून मी कुकर लावून घेतले. बघू शकते कुकर. तर मी आता मस्त कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. तर हे बघा. तर हे काळा मसाला हे खूप छान वाटते. आणि हे आहे अद्रक लसूण पेस्ट आणि हे आहे चिकन मसाला. तर इथं पण टाकला चिकन मसाला मस्त वाटून मसाला शकते. मी 2 टोमॅटो आणि कांदा टाकून तर मी आता परतून घेते छान मस्त लाल. तेल टाकायची आणि आता चपातीला वापरलेलं तेल. खूप छान आवाज येतो वास येतो भाजायला. तर ह्याला मी आता मिक्सरला मग बारीक पेस्ट करून घेते सगळं आणि छान मस्त लाल कलर तुम्हाला मी झंझरमध्ये दाखवते. तुम्हाला नक्की तोंडाला पाणी सुटतं. तर आता झाले 1 शिटी. तर अजून बाकी राहिले 3. तर ह्याच्यावर झटपट दुसरं करून घेते. तर माझी भांडी कुठं ठेवले ते बघते मी. तर अच्छा तुम्हाला दिसलं व्हिडिओमध्ये दिसलं मी पाठीमध्ये ठेवलेले हे बघू शकते. घेतलं मी धुवून ठेवले माझ्या लक्षातच नाही. आणि ठेवलं जरा इथंच तरुण यानो आहे ना छोटी चिमुकल्या. तर ते कुठं काय करतात धुतात कुठं पण पालती करतात पण स्वच्छ होतात. हे बघू शकते असं काय घाण वगैरे काय नाही मस्त धुतात. एकदम मस्त बारीक कारण की आमची मिरचीला समोरची दात नाहीये त्याला चवथा येत नाहीये म्हणून मी थोडंसं मऊ मध्ये शिजून घेते.
आणि लहान मुलांना तर इतकी छान म्हणजे जास्त तिखट नाही काय नाही, एकदम डोळे बंद करून जेवतात मुलं, खूप छान. तर आम्ही लहान लहान लेकरांना माझी भाजी तर खूप आवडतात, कारण की मला म्हणजे लहान मुलं म्हणजे खूप आवडतात आणि त्याला पोट भरून जेव घालायला पण मला खूप आवडतं. आणि म्हणून ना मी पहिल्या मुलांना तिखट जर आपल्या घरात कोण खाणार असेल तर मी पहिला त्यांना सप्प काढते. पहिला त्यांना सप्प काढते, मग पुन्हाच मी तिखट वापरते. त्यावर मी करणारच नाही. एखाद्यावेळी आपल्याला कमी असलं पण चालेल, पण मुलांसाठी मी पहिला काढते, कारण की मुलांना असं नको आपल्या पोटासाठी, त्यांना मी पोटा मारत नाही आहे, म्हणून मी मुलांचं पहिला काळजी घेते. हे माझी पहिल्यांदाच माझे आईवडील सगळ्यांचं म्हणजे खूप म्हणजे, कारण की लहान मुलांना एवढं सांगता येत नाही की त्यांना भूक असतं का नसतं, ते आपल्याला माहिती नसेल, ते त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला ओळखू येते. म्हणून आम्ही पहिल्या मुलांना खूप हे करतो. तर माझे झाले आता एकदम लाल मस्त. तुम्हाला दिसायला लागले, बघू शकते किती लाल झाले. एकदम थोडंसं तेल टाकून एकदम छान लाल होतं. तर मी आता पेस्ट करते. माझी पेस्ट झालेली आहे, बघू शकते किती सुंदर वास तर किती छान येतात. तर बघू चांगले छान वास यायला लागले. तर मी आता ह्याला तेलात फ्राय करून घेते. फ्राय करायला लागले, तर बघू शकते आता चालू आहे. तर तुम्ही नक्की बघा मी कशी बनवते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी घालणार थोडंसं, आणखीन थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे थोडंसं, कारण की ते शिजलं जातं ना, म्हणून थोडंसं वरण मसाल्यामध्ये टाकायचं असते. हे बघा लसूण पेस्ट टाकलेली. तर आता मी घालते चिकन मसाला. आता मी टाकते काळा मसाला. खूप मसाला नाही वापरत मी मित्रांनो बाबांनी, कारण की मला आवडत पण नाही, आमच्या मुलांना पण आवडत नाही. तर आता मी टाकले काळा मसाला. तर काळा मसाला झाला. तर मी अजून एक 10 रुपयाची दहीचं डब्बा आणलेलं आहे. पुन्हा एकदा पहिले टाकली होती, पण परत अजून एक टाकले. पण आमची आम्हाला पण आवडतात, म्हणून मी छोटासा एक दहीचा डब्बा आणला, कारण की मी घरी तर लावत नाही आहे. तर हे बघू शकते दही कुठे आहे बरं. वाव, इथे बघा किती छान आहे. आमची मुलं ह्याच्यात साखर टाकतात म्हणून खातात, त्यांना आवडतं. मी मसाल्यामध्ये पण टाकायला आणलेलं, तर थोडंसं टाकते. थोडंसं टाकलं, जास्त नाही टाकलं. घरगुती मसाला मी घरी वाटून ठेवलेलं आहे. मसाला म्हणजे चटणी करून आणले, ते सगळं घरगुती म्हणजे घरातच बनवलेलं असते. मसाला वगैरे सगळं तेलात तळून आणून मग मी वाटून आणते मग मसाला. हे बघू शकते किती सुंदर वास यायला ते भारी. तर थोडंसं टाकायचं मसाला, कारण की मी तुम्हाला आत्ता म्हणजे मस्त फ्राय करून घेते. छान झालं. तर मी तुम्हाला घालते आता. मला आता घेते कारण की थोडंसं घरगुती मसाला टाकलं ना, थोडं खूपच तिखट आहे, म्हणून ते तसं वाटतं. आता मी घालणार आहे मसाला लावून शिजून घेतलेला चिकन. आता फ्राय झालेले मी हे टाकते. आता मस्त झणझणमध्ये फ्राय करून घेते. 4 शिट्टे झालेले, तुम्ही पण म्हणून
कारण की कुकरमध्ये ना एकदम मस्त शिजलं जातं. ते कढईमध्ये वेळ बी लागतो आणि तुझा रस आटून जातो. म्हणून मला आवडत नाही. मी कुकर 2 नाही तर 4 शिटी करून टाकते. टेन्शनच नाही. आणि झटपट होते. कोणाला भूक लागली तर पटकन फोटो जातो. तर मी तुम्हाला आता चिकन फ्राय करायला लागले. तर ते तुम्हाला तेच दाखवायला लागले. मी आता चिकन फ्रायमध्ये टाकायला लागले. त्याच्यात एक तर हवा बघा. वा किती सुंदर. तुम्ही बघू शकते. सगळं मी मसाला लावून ठेवलेली होती. खूप सुंदर झालेली आहे. तर मी ह्याच्यात टाकणार आहे. तर थोडंसं आपण मसाला वाटून घेतलेलं त्या मिक्सर भांडी थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला लागत असलं तर अजून थोडंसं टाकू शकते. कारण की मला तर जास्त मी फ्राय करणार आहे, जास्त पाणी लागत नाही. आता मी तेव्हा मस्त याला फ्राय करते आता. वाव किती सुंदर कलर सुटले. तुम्ही काय सांगू आता. मस्त एकदम छान. कधी बी ठसका आले ना बहिणीनो तर खूप छान चविष्ट येतात. थोडं चविष्ट पुरते मीठ विसरले मी. मीठ कुठे टाकलं आहे इकडं. मीठ टाकायचं एकच विसरले. मी तुम्हाला मीठ पण टाकायचं. अंदाज पुरते मी टाकते. कारण की फ्रायमध्ये थोडंसं मी रोस्ट ठेवते. कारण की आम्हाला भातामध्ये खायला थोडंसं आवडतं. कोणाला सुकं खायचं असेल तर पाणीचं नाही टाकायचं. जेवढा मसाला आपण वाटून घेतो फ्राय करून घेतो थोडंसं एक 1-2 घुटपर्यंत टाकायची. मस्त तेलातच फ्राय करून घ्यायची. एकदम लाल तरी सुटतो. तर मी थोडंसं भातासाठी वाढून घ्यायला कारण की मला आवडतं. तर एक नंबर झाले. मी तुम्हाला ते माझे चिकनचं कसं झाले सुटलेले तर बघू शकते. अजून हिला थोडं उकळायचे म्हणून ते तुम्हाला थोडं पाणी दिसते. तर पाणी तर नाही आहे. मी थोडंसं रस ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. ते बघा वाव मस्त एकदम छान. तर बघा तरीला बी लागलेले. तर इतकी छान वाचायला ना मित्रांनो भावानं. मस्त वाट लागले. हे बघू शकते कशी छान छान मस्त झालेली. तर कशी वाटली माझी रेसिपी. तर आवडली असं तर शेवटपर्यंत तुम्ही बघा. तर माझी आवडली असं तर सबस्क्राईब करून करा. तर सगळ्यांना बाय बाय. आता कोथिंबीर पण टाकायची बघा. वाव एकदम चिकन फ्राय. थोडंसं रस तुम्हाला आवडलं असतं तर टाकायची. नाही टाकायचं असतं तर तसंच फ्राय करायची. एकदम पीस लागते बघा. हे बघू शकते मी जास्त पाणी बी नाही टाकले बघा. एकदम कारण की मी एवढं थोडंसं पाणी का ठेवले भाकरीमध्ये घसत म्हणजे अडकत नाही. म्हणजे आपल्याला चावता पण येतो. थोडं तोंडाला पाणी पण सुटल्यासारखं वाटतं. आणि एकदम घट्ट खाल्ले की घसामध्ये त्रास होतो. म्हणून मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. तर आणि वयस्कर लोक तर असलं तर थोडं चुरून चुरून खायला पण बरं वाटते. तर खूप पातळ नाही केलं मित्रांनो भावांनो. तर कशी वाटली बघा.